ऐतिहासिक विजय आहे. हा लँडस्लाइड मॅन्डेट लोकांनी दिली आहे. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी असा विजय मिळाला नव्हता. आणि त्यामुळे आता आपली जबाबदारी आणखी वाढलेली आहे. आणि म्हणून दुप्पट वेगाने चौपट काम या ठिकाणी आपल्याला करावं लागेल. त्यासाठी हा एकनाथ शिंदे तुमच्या बरोबर अहोरात्र काम करायला तयार आहे. हा शब्द मी या ठिकाणी देतो. आणि हा एकनाथ शिंदे शिवसेनेचा भगवा असा डौलाने आपल्या सर्वांच्या साथीने सहकार्याने फडकवत ठेवेल. हा देखील शब्द या ठिकाणी मी देतो. शिवसेनेचा विचार, शिवसेनेची अस्मिता याच्याबरोबर कधी तडजोड होणार नाही. आणि बाळासाहेबांच्या विचाराबरोबर कधी प्रतारणा होणार नाही. हे देखील मी या ठिकाणी सांगतो. खरं म्हणजे या शरीरातल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबावर या राज्यातील मायबाप जनतेचा हक्क आहे. आणि तो पुढेही हक्क अबाधित राहील असं देखील मी या ठिकाणी वचन देतो. मी एक साधा कार्यकर्ता आहे. कालही कार्यकर्ता होतो, आजही कार्यकर्ता आहे म्हणून मी काम करतोय. आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार आहे. आणि म्हणून खुर्चीसाठी हा एकनाथ शिंदे कधीच कासावीस झाला नाही, कधी होणारही नाही. आई भवानीच्या आपल्या सगळ्यांच्या साथीने सहकार्याने भरभरून मिळालं. बाळासाहेबांच्या दिघे साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मुख्यमंत्री पद मिळालं. मला 2.5 वर्ष या महाराष्ट्रातल्या जनतेची मनापासून सेवा करता आली. त्यांच्या आयुष्यामध्ये मला बदल घडवता आला. त्यांचं जीवन सुखी समृद्धी करण्याचा प्रयत्न करण्याची संधी मला मिळाली. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या माझ्या बहिणीने आता मला ओवाळलं त्या राज्यातल्या बहिणींचा 2,40,00,000 बहिणींचा सक्का भाऊ, लाडका भाऊ म्हणून मला ओळख मिळाली. ती सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे. आणि खुर्चीची लालसा कोणाला आहे? आपल्याला कधीच नव्हती. नाही, तत्वासाठी सत्तेच्या खुर्चीला लाथ मारून आपण बाहेर पडणारे लोक आहोत. आणि म्हणून आपण बाळासाहेबांचे बुलंद इरादे ठेवून काम करणारे लोक आहोत. आणि म्हणून मी सांगतो, जिनके इरादे बुलंद होते हैं वही चट्टानों को गिराते हैं. जिनके इरादे बुलंद होते हैं वही चट्टानों को गिराते हैं. और जो तूफानों में पलते हैं वही दुनिया बदलते हैं. आणि म्हणून कुठल्याही खुर्चीपेक्षा आपल्याला स्वाभिमान महत्वाचा. स्वाभिमान बाळासाहेबांनी आपल्याला शिकवला आहे. आणि म्हणून मी 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केलं. मला समाधान आहे, आनंद आहे की 2.5 वर्षामध्ये किती वर्षाचं काम केलं असेल त्याचं मोजमाप मी स्वतः करणार नाही. ते तुम्ही करू शकता, जनता करू शकते. लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर. मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे, मी डीसीएम आहे. आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन. शेवटी कॉमन मॅन, सर्वसामान्य माणूस हीच आपली ओळख आहे.